जर तुम्ही परळ, करी रोड, चिंचपोकळी या भागात तुम्हाला जायचं असेल, तुमचा रोजचा प्रवास असेल, तर आता तुम्हाला थोडा वळसा घालून जावंच लागणार आहे. कारण आज रात्रीपासून प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत प्रभादेवी इथला जुना पूल पाडत त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधला जाणार आहे आणि त्यासाठी रात्री 12 वाजता हा पूल आज बंद केला जाईल. तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी. पाहूया. गेली कित्येक वर्ष रखडलेला एल्फिन्स्टन ब्रिज अखेर बांधण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी हा एल्फिन्स्टन ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. रात्रीपासून हा खरं तर तात्पुरत्या स्वरूपात हा ब्रिज आहे तो बंद केला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. त्यासाठी देखील पर्यायी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. टिळक ब्रिज असेल, याशिवाय दुसरीकडे करी रोडचा ब्रिज असेल तो वापरण्याची आवाहन या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. याशिवाय या आजूबाजूच्या जर इमारती जर पाहिल्या ज्यांचं यामध्ये नुकसान होणार आहे, ज्यांचं घरं या पूल बांधण्यामध्ये जाणार आहेत त्यांची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी जे शेजारी जे काही म्हाडाच्या सदनिका आहेत, इमारती आहेत, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय करण्यात आला. याबाबतची मान्यता एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्यांनी देखील केलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.